नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे मानसी किचनमध्ये काम करत असते आणि तेवढ्यातच तिथे तेजस मानसीला बघतो तर ती किचनमध्ये एकटीच काम करत असते. तेजस येतो तिच्या हातातून आता कापड घेतो आणि म्हणतो की 1 मिनिट, मी आता मदत करतो किचन पुसून द्यायला. आणि तो मदत करत असतो. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित तुम्ही नका करू, हे द्या माझ्याकडे. तेव्हा तेजस म्हणतो, असू दे ना, मदत केली तर काय झालं, तुम्ही पण थकले असाल दिवसभर काम करून, द्या माझ्याकडे, मी पुसून घेतो. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, राष्ट्रहित अहो तुम्ही थकला असाल ना, तुम्ही किती काम केले आज, इतकं डोकं लावलं, खरे कोण चोर आहेत, कोण गुन्हेगार आहेत त्यांना बरोबर कपाटावरती बसून शोधून काढलं, मग खरं तर तुम्ही दमला असाल ना. तेव्हा तेजस म्हणतो, अगदी बरोबर, मी थकलोय भरपूर, पण कसं माहिती आहे का, मानसिकरित्या थकलोय, फिजिकली नाही. त्यानंतरला इकडे मानसी म्हणत असते की तेजस तुम्हाला खूप आनंद झाला आहे ना. तेव्हा तेजस म्हणतो, हो मला खूप आनंद झाला आहे. त्या छाया आणि विनोदला कसं छडीने मारलं ना, चांगला धडा शिकवला त्यांना. आणि त्याचबरोबर आपल्याला खरे गुन्हेगार कोण आहेत ते सुद्धा कळलं, नाहीतर आपण लाडू बनवत राहिलो असतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये वाट लावली असती आणि मग आपण काही दिवसानंतर लाडू बनवणंच बंद केलं असतं, बरोबर की नाही. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, राष्ट्रहित तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला या गोष्टीचा आनंद झाला आहे का असं नाही म्हणत आहे, आज तुम्ही कर्जातून मुक्त झालात ना. तेव्हा तेजस म्हणतो, कुठल्या कर्जातून. तेव्हा मानसी म्हणते, तुम्हाला असं वाटतं की मी या घरावरती जे काही करते ते उपकार करते आणि तुम्ही खूप उपकार झाले म्हणून तुमच्यावरती कर्ज झाले असं म्हणाला होतात ना, पण आता तर तुम्ही असं काम केलं आहेत ना की एका झटक्यात सगळं कर्ज तुम्ही उतरवून टाकलं, बरोबर की नाही. मग आता तुम्हाला कर्ज दिल्यामुळे खूपच जास्त हलकं हलकं वाटत असेल, बरोबर ना. असं इकडे मानसी म्हणते. तेव्हा तेजसला त्या गोष्टीचं फारच आश्चर्य वाटतं. तेव्हा इकडे मानसी म्हणते की चला राष्ट्रहित जाऊया झोपायला. तेव्हा तेजस म्हणतो, हो जाऊया ना. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे मानसी गेल्यानंतर तेजस तिच्याकडे बघतच राहतो. कारण का, जर ती घरामध्ये काहीतरी चांगलं करून तेजसवरती कर्ज करते, मात्र इथे आता मानसीसुद्धा तेच म्हणते की तुम्हीसुद्धा चांगलं केलं म्हणजे माझ्यावरती कर्ज केलं, पण आता कर्ज अजून झालेलं नाही आहे, पण झालेलं कर्ज तुम्ही फेडलंत नक्की, हा मानसीच्या बोलण्याचा उद्देश असतो. म्हणजे जर मी काहीतरी चांगलं काम करून कर्ज करते तर तुम्हीसुद्धा या घरावरती जे काही चांगलं करता तर माझ्यावरती कर्जच होणार आहे. म्हणजे तिने मनापासून आता प्रभूंच्या घराला आपलं घर मानलेलं असतं. त्यामुळे ते तेजसला हे सगळं ऐकून फारच आश्चर्य वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, तेजस म्हणत असतो की लकी चाम लवकर चहा ना, निघायचं आहे मला, घाई करा, उशीर होतोय. तेव्हा मानसी म्हणते, हो राष्ट्रहित आणते, लवकर चहा घ्या आणि निघा. तुम्ही लवकर का नाही उठत, मग मला घाई करता तुम्ही. त्यानंतरला इकडे मानसी तात्यांसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते की तात्या गुड मॉर्निंग. तेव्हा इकडे तात्या म्हणतात की मनुताई सुप्रभात. तेव्हा इकडे मानसी हसते आणि म्हणते, हो सुप्रभात तात्या. त्यानंतरला मानसी जाते आणि गायत्रीने जे काही फळ्यावरती लिहून ठेवलेलं असतं की मानसी या घराची जबाबदारी पार पाडत नाही आहे, जर तसं नसेल, तिला जर जबाबदारी व्यवस्थित पार पाडता येत नसेल तर तिने घर सोडून जावं आणि मग हे पैसे आता खर्चासाठी मिळतील, असं जे काही लिहून ठेवलेलं असतं ते फळ्यावरून आता मानसीने सगळं काही पुसून काढलेलं असतं. तेव्हा इथे तात्या म्हणतात, मनुताई अगं काय करतेस तू. तेव्हा मानसी म्हणते, तात्या अहो आपण नाही का गायत्री वहिनींना त्यांचे पैसे परत केले ना, मग आता हे पुसून काढते, याची काही गरज नाही आहे. तेव्हा इकडे तात्यासुद्धा आता मान हलवतात आणि तिला फळं पुसण्याची परवानगी देतात. त्याचबरोबर तिथे आभा येते. आभा आल्यानंतर ती म्हणत असते, अगं वहिनी, माझं तुझ्याकडे थोडं महत्त्वाचं काम होतं गं, काहीतरी सांगायचं आहे तुला. तेव्हा मानसी म्हणते, हा बोल ना. तेव्हा आभा म्हणते, नाही इथे नको, इथे तात्या बसलेत, त्यांच्यासमोर मी नाही बोलू शकत, तू बाहेर चल ना, मग तुला सांगते, मग तू माझी मदत करशील ना. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, आभा चल, काय बोलायचं आहे बोल बरं. तेव्हा बाहेर आल्यानंतर आभा म्हणत असते, अगं वहिनी, आमच्या कॉलेजचे आता फेस्ट सुरू झालेले आहेत, म्हणजे फेस्टिवल, त्याच्यामुळे मलासुद्धा कॉलेजला जायचं आहे गं, पण तात्या आहेत ना, त्या दिवसांमध्ये कॉलेजला जाऊच देत नाही आणि जर मी परवानगी मागायला गेले ना तर तात्या नाहीच म्हणतील.
तर इकडे आता मानसी म्हणत असते, अगं का नाही म्हणतील, तू परवानगी त्यांच्याकडे माग तरी. तेव्हा इथे आभा म्हणत असते, नाही वहिनी, तात्या कधीच पाठवत नाही. 4 वर्षे झाली पण तात्याने कधीच मला परवानगी नाही दिली आणि आता माझं शेवटचं वर्ष आहे. मलासुद्धा हे डे साजरे करायचे आहेत गं. तेव्हा इकडे आता आभा म्हणत असते, वहिनी 2 वर्षांमध्ये दिनेश दादा आणि तेजस दादा दोघेही माझ्यासाठी परवानगी नाही घेऊ शकलेत आणि त्यांना पण माहिती आहे गं. त्यांना विचारलं तरीसुद्धा तात्या नाहीच म्हणणार आहेत. पण हे माझं शेवटचं वर्ष आहे की नाही, मला पण अगं जायचं आहे कॉलेजमध्ये, हे डे साजरे करायचे आहेत आणि मला कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये सुद्धा भाग घ्यायचा आहे. पण तात्या नाही म्हणतात गं. तू मला परवानगी मिळवून दे ना. तात्या तुझं ऐकतात. तू जर परवानगी मागितलीस तर ते तुला नक्की देतील, मला नाही म्हणणार नाही. ते तुला मनूताईसुद्धा म्हणतात ना गं. तुझं ऐकतील तात्या. प्लीज प्लीज वहिनी, माझ्यासाठी परवानगी घे ना गं तात्यांकडून. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, अगं मग तू स्वतः बोल ना तात्यांबरोबर, तात्या तुलासुद्धा परवानगी देतील. तेव्हा आभा म्हणते, नाही नको वहिनी, मला खरंच खूप भीती वाटते गं. तेव्हा मानसी म्हणते, नाही आभा, असं नाही करायचं. भीती का वाटते तुला? हे बघ, तात्यांकडून तुला स्वतःलाच परवानगी मागावी लागणार आहे. असं मी बोलणार मग तात्या तुला परवानगी देणार, याला काय अर्थ आहे? जे तुला हवं आहे ते तू स्वतः तात्यांजवळ बोल आणि त्यांची परवानगी मिळव ना. ते तुला नाही म्हणणार नाहीत. पण आईवडिलांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगितलं पाहिजे, बरोबर की नाही? तेव्हा आबा म्हणते, वहिनी तू बरोबर बोलतेस, पण आता मी नाही गं परवानगी घेऊ शकत, मला खूप जास्त भीती वाटते. तेव्हा मानसी म्हणते, चल तू माझ्याबरोबर, चल ये बरं. तेव्हा इकडे आता मानसी येते आणि म्हणत असते की तात्या, मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणजे तुमची परवानगी हवी होती. तेव्हा तात्या म्हणतात, चहा तर खूप छान झालं आहे, आता का बोलायचं आहे तुला? त्यानंतरला मानसी म्हणत असते की तात्या, म्हणजे मला बोलायचं नाही आहे, आभाला बोलायचं आहे, तिला तुमची परवानगी घ्यायची आहे. तेव्हा तात्या म्हणतात, आभा काय बोलायचं आहे? तेव्हा आभा म्हणते की तात्या, नाही म्हणजे मला हे बोलायचं होतं. तेव्हा मानसी म्हणते की आभा, जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे तात्यांना सांग. तेव्हा इथे आभा म्हणते की तात्या, म्हणजे आमच्या कॉलेजचे आता फेस्ट सुरू होत आहेत ना. तेव्हा तात्या म्हणतात, फेस्ट म्हणजे? तेव्हा इकडे आता आभा म्हणत असते की आमच्या कॉलेजमध्ये फेस्टिवल सुरू होत आहेत ना, म्हणजे शेवटच्या वर्षांमध्ये नाही का वार्षिक स्नेहसंमेलन होतं किंवा गॅदरिंग वगैरे होतं ना, तसे डे सुरू होतात कॉलेजमध्ये. चॉकलेट डे, तेव्हा मुलं एकमेकांना चॉकलेट देतात, मुली एकमेकांना चॉकलेट देतात, हो की नाही? साडी डे होतो, ट्रेडिशनल डे होतो, तर इथे रोज डे होतो. तेव्हा इकडे तात्या म्हणतात, रोज डेसुद्धा? तेव्हा इकडे आता आभा म्हणत असते, हो तात्या, म्हणजे मला कोणी रोज देत नाही, कारण माझ्या मैत्रिणी मित्र माझे नाही आहेत ना. म्हणजे आपण मुलींनासुद्धा देऊ शकतो, मुलं मुलांना देतात, मुली मुलांना देतात, असं सुद्धा करतात. पण मला कोणी देत नाही, कारण माझे कोणीच फ्रेंड नाही आहेत. तेव्हा तात्या, फक्त मला जायचं आहे कॉलेजमध्ये, हे दिवस साजरे करायचे आहेत. तेव्हा इकडे आभा आता परवानगी घेताना पूर्णपणे घाबरलेले असते. तिला असं वाटत असतं की तात्या ओरडत आहेत की काय, तात्या नाहीच म्हणतील असं वाटत असतं. तेव्हा इकडे आता त्या डेला इथे आभालासुद्धा जायचं आहे. तेव्हा तात्या म्हणतात की आभा, या दिवसांना तू नाही गेलीस तर नाही चालणार आहे का? तेव्हा आभा म्हणते, नाही असं काही नाही, नाही गेले तरी चालेल. तेव्हा इकडे तात्या म्हणत असतात, मग तू नकोच जाऊस, कशाला जायचं आपण? हे बघ, या दिवसांना जायचं आणि स्वतःचं नुकसान करून घ्यायचं, त्यापेक्षा या दिवसांमध्ये 2 बुकं वाचून होतील ना तुझी, ती वाचून घे. कशाला जायचं तिथे आणि वेळ वाया घालवायचा? तेव्हा मानसी म्हणते, तात्या अगदी बरोबर बोलताय तुम्ही, अगदी बरोबर. म्हणजे या दिवसांमध्ये खरं तर 2 बुकं वाचून होतीलच. पण तात्या कसं आहे ना, आपल्या आभाचं आता लास्ट इयर आहे आणि तिने मला सांगितलं 4 वर्षांमध्ये ती एकदासुद्धा या दिवसांना गेलेली नाही आहे. मग तात्या, मी काय म्हणते, आता तिचं लास्ट वर्ष आहे की नाही, आणि माहिती आहे मुलं या वेळेला असे जरा विचित्र वागतात, वाईट वागतात, पण सगळीच मुलं अशी करतात असं नाही ना तात्या. काही लोक फक्त डे साजरे करण्यासाठी सुद्धा जातात. मग आता आपल्या आभाचं हे लास्ट वर्ष आहे आणि ह्या वयातच नाही मजा मस्ती करायची तर कधी करायची तात्या? आणि मोठं झाल्यानंतर मग जबाबदारीचं ओझं खांद्यावरती पडल्यानंतर माणूस काय एन्जॉय करणार आहे? आणि आता आपल्या आभाचं हे लास्ट वर्ष आहे, याच्यानंतरला ती हे दिवस साजरेसुद्धा करू शकणार नाही, तिची इच्छा असेल तरीसुद्धा. कारण मग ती कॉलेजला जाते की नाही पुढे, हे पण आपल्याला माहिती नाही आहे तिचं कॉलेज संपल्यानंतर. त्यानंतरला इकडे आता मानसी म्हणत असते की तात्या, मला काय वाटतं, आपण आभावरती विश्वास ठेवायला हवा ना, तिला आपण संधी दिली पाहिजे.
तिलासुद्धा जाऊ दे या दिवसांमध्ये, तिलासुद्धा एन्जॉय करू दे ना. आणि तात्या, मी तुम्हाला आपल्या आभाची खात्री देते की आपली आभा काहीही चुकीचं करणार नाही आहे. मी खरं सांगते तुम्हाला, तुमचे संस्कार आहेत तिच्यावरती आणि ते अजिबात चुकीचं काही वागणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. हो की नाही आभा? बोल, तू तात्यांना बोल, त्यांची परवानगी तू मिळव. तेव्हा इकडे तात्या म्हणतात की मनुताई, समोरच्या माणसाचा कसा होकार मिळवायचा ना, हे अगदी तुला बरोबर कळतं हा. तेव्हा मानसी म्हणते, नाही तात्या, तसं नाही आहे. तेव्हा इकडे तात्या म्हणतात की माझ्या दोन्ही मुली खूपच जास्त गुणी आहेत, माझा दोघींवरतीही पूर्ण विश्वास आहे, तुम्ही काही चुकीचं करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आभाला परवानगी दिलेली असते कॉलेजमध्ये जायला. तेव्हा इथे आभा खूप खुश होते आणि लगेच मानसीला मिठी मारते. तेव्हा ती म्हणते, थँक्यू वहिनी, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तेव्हा मानसी म्हणते, नाही, हे माझ्यामुळे नाही झालं आहे, ही परवानगी तू मिळवली आहेस आणि ह्याच्यापुढे जर तुला परवानगी हवी असेल ना, तर तात्या असू दे किंवा मावशी, दोघांजवळ तू बोलायचं आणि त्यांची परवानगी मिळवायची. तेव्हा इकडे आता आभा जात असताना ती फ्लाइंग किस देते मानसीला आणि असा हार्ट दाखवते. तेव्हा तात्या म्हणतात, मनुताई, आपण आभावरती विश्वास ठेवू शकतो ना? तेव्हा मानसी म्हणते, हो तात्या, ठेवू शकतो. ते असं हार्ट वगैरे दाखवतात ना, हे आत्ताचं ट्रेंड आहे ना, म्हणून तसं करतात. तेव्हा इकडे तात्या म्हणतात, बरं बाबा, ठीक आहे, तुझा विश्वास आहे ना या सगळ्यावर, मग तुझ्या विश्वासावरती आम्ही विश्वास ठेवतो. त्यानंतरला इथे तेजसला या गोष्टीचं फारच आश्चर्य वाटतं, कारण मानसीने ते करून दाखवलेलं असतं जे 4 वर्षात कुणालाच जमलेलं नसतं. आभाला आता फेससाठी परवानगी मिळवून दिलेली असते. त्यामुळे इथे तेजस इथे लगेचच मानसीला मेसेज करतो. त्याने लिहिलेलं असतं की आता ऋणांचं वजन खूपच जास्त झालं आहे, 10 टन झालं आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणते, का? तेव्हा तेजस म्हणत असतो, कारण का, तुम्ही आज जे काही केले आहेत ना, त्याच्यामुळे खूपच जास्त आता ऋण वाढलेले आहेत तुमचे, कारण जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. इथे आभाला तात्यांची परवानगी मिळवून दिलीत ना, म्हणून म्हणतोय. तेव्हा इकडे आता मानसी त्याच्याकडे बघायला लागते आणि इथे दोघेजण एकमेकांजवळ मेसेजवरती बोलत असतात. तेव्हा इथे तात्या म्हणत असतात की तुम्ही दोघेजण आता एकमेकांजवळ मेसेजवरून बोलताय, बरोबर की नाही? एकमेकांच्या समोर आहात तरी मग एकमेकांना पत्र लिहा. आमच्या वेळेला आम्ही जे काही बोलायचं असेल ना, ते पत्रातून कळवायचं एकमेकांना, मग तुम्हीसुद्धा तेच करा ना. तेव्हा इकडे मानसीला कळतं की तात्यांना कळलं आहे आम्ही एकमेकांजवळ मेसेजवरती बोलतो आहे. तेव्हा मानसी म्हणते, हां मावशी, मी आले, आणि ती लगेचच तिथून निघून जाते. तर इथे तेजस फोनवरती बोलत असतो आणि तो म्हणतो की चला, मी पण ऑफिसला जातो आहे. आणि जाता जाता तात्यांना म्हणत असतो, काय मग तात्या, आईला किती पत्र लिहिलेत? नाही म्हणजे तेवढी पत्र तिलासुद्धा लिहायला सांगतो. त्यानंतरला तात्या म्हणतात, तेजस. त्यानंतर तेजस इथे तात्यांची मस्करी करूनच निघून जातो. तर इकडे प्रेक्षकांनो, विनीत उभा राहिलेला असतो आभाची वाट बघत. आभा धावत पळत येते आणि म्हणते की विनीत यार, तुला माहिती आहे का, मानसी वहिनी खरंच खूप ग्रेट आहे रे. तेव्हा विनीत म्हणतो, का काय झालं? तेव्हा आभा म्हणत असते की मला तिने तात्यांकडून फेससाठी जाण्याची परवानगी मिळवून दिली कॉलेजला. म्हणजे मी 4 वर्षात कधीच कॉलेजमध्ये फेस्टिवल साजरे केलेले नाही आहेत, पण ह्या वेळेला मी करणार आहे, कारण मानसी वहिनीने मला तात्यांकडून परवानगी मिळवून दिली. तेव्हा इकडे आता विनीत म्हणत असतो की हो, माझी बहीण आहेच ग्रेट, अगदी खूपच चांगली. त्यानंतरला इथे आता आभासुद्धा म्हणत असते, हो रे, खरंच ती खूप ग्रेट आहे. तर इकडे आता विनीतच्या गाडीमध्ये बसून आभा कॉलेजला जात असते. तेव्हा इकडे आभा गाडीमध्ये बसून गेल्यानंतर तिकडून तेजससुद्धा जात असतो. तेव्हा तेजसला असं वाटतं की गाडीमध्ये आभा होती का, आभा गेली का आता गाडीमध्ये बसून, आणि तो लगेचच आपला मोबाईल काढतो आणि आभाला फोन करतो. आभा विनीतच्या गाडीमध्येच बसलेली असते. तेव्हा तेजसला संशय आलेला असतो की कदाचित ती आभाच होती जी गाडीतून गेली. तेव्हा इथे आता विनीतच्या गाडीमध्ये आभा बसल्यानंतर तेजसचा फोन आल्यानंतर ती खूपच जास्त घाबरते. तेव्हा इकडे तेजस विचारतो, आभा, तू गेलीस का कॉलेजला? तेव्हा आभा म्हणते, नाही दादा, चालले. तेव्हा इथे तेजस विचारतो, तू एका गाडीमध्ये बसून गेलीस का? आता मी तुला बघितलं. तेव्हा आभा म्हणते, नाही दादा, अरे मी कशाला गाडीमध्ये बसते, मी तर बसने गेली आहे ना कॉलेजला. तेव्हा इथे तेजस म्हणतो की ठीक आहे, मला भास झाला असेल, बरं तू पोचलीस की काय? तेव्हा आभा म्हणते, नाही दादा अजून. तेजस म्हणतो, ठीक आहे, सावकाश जा, मला भास झाला असेल, आणि तो फोन ठेवून देतो.
तेव्हा इकडे आभा खोटं बोललेले असते. तेजसने बरोबर आभालाच बघितलेलं असतं. पण इथे आभा घाबरते तेजसला सांगायला की ती विनीतच्या गाडीतून गेलेली आहे. तेव्हा तेजस म्हणत असतो की दुसरे कोणीतरी असेल आणि कदाचित माझा बघण्यामध्ये गैरसमज झाला असेल. त्यामुळे इथे आता आभा खोटं बोलल्यामुळे विनीत म्हणत असतो की आभा हे सगळं काय आहे, तू खोटं का बोललीस? तेव्हा आभा म्हणत असते की विनीत आपण दोघेजण एकमेकांना भेटतो बोलतो हे मला दादा वहिनीला सांगावंसं वाटत नाही, मला भीती वाटते रे. तेव्हा विनीत म्हणतो अगं पण तुला भीती का वाटते, आपल्या दोघांची नॉर्मल मैत्री आहे ना, मग तू सांगू शकतेस. तेव्हा आभा म्हणत असते की विनीत तुला काय वाटते, आपली मैत्री खरंच नॉर्मल आहे का, म्हणजे मैत्रीच्या पलीकडे आपल्यामध्ये काहीच नाही आहे. तेव्हा तुला असं वाटते की मी सगळ्यांना सांगावं. हे बघ विनीत तुला पण माहिती आहे आपण दोघेजण एकमेकांना रोज भेटतो, एकमेकांजवळ बोलल्याशिवाय आपला दिवस संपत नाही, एकमेकांना मेसेज केल्याशिवाय आपण राहत नाही. त्यानंतर तू मला रोज कॉलेजला सोडायला येतोस, बरं नुसतं सोडायला येत नाहीस तर मला कधी कधी घरीसुद्धा नेऊन सोडतोस. मग हे सगळं का करतोस तू, आपल्यामध्ये नॉर्मल मैत्री आहे म्हणून करतोस का, त्या पलीकडे आपल्याकडे काहीच नाही आहे का? त्यानंतर आभा म्हणते की मला असं वाटतं की आपलं मैत्रीच्या पलीकडे सुद्धा आता काहीतरी आहे. तेव्हा विनीत म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा इथे आभा म्हणत असते की हे बघ विनीत, मला तुला हेच सांगावंसं वाटतंय की मला तू आवडतोस. कारण का बघ ना आपण एकमेकांना रोज भेटतो, तू रोज मला गाडीतून सोडायला जातोस, आणायला येतोस, बरोबर ना, आपण रोज गप्पा मारतो आणि आपल्याला एकमेकांबद्दल काहीतरी वाटत असतं. मग जर हे प्रेम नाही आहे तर काय आहे? मला तू आवडतोस, पण तुला मी आवडते की नाही मला माहिती नाही, मी तुला आवडते ना. तेव्हा विनीत आता गप्पच बसतो. तेव्हा तो म्हणत असतो की आभा मला हे थोडं चुकीचं वाटते, आपण जे काही करतोय ते बरोबर नाही आहे, ते चुकीचं असं मला वाटतं. तेव्हा आभा म्हणते ठीक आहे, मी इथूनच जाईन, मला जे वाटतं ते मी सांगितलं आहे, मी तुझ्या उत्तराची वाट बघेन, असं म्हणून आभा कॉलेजला निघून जाते. तर इथे मानसीने तात्याने जो काही आभावरती विश्वास ठेवलेला असतो, कुठेतरी आभाने त्या विश्वासाला तडा आता घालवलेला असतो. त्याचबरोबर जात असताना आभाचं कानातलं विनीतच्या गाडीच्या सीटवरती पडलेलं असतं. जेव्हा इथे गायत्री आता त्याच्यामध्ये आपल्या शॉपिंग बॅग्स ठेवायला जाते तेव्हा ते कानातलं तिच्या हाती लागतं. तेव्हा इकडे गायत्रीला आधीच आभा आणि विनीतवरती संशय असतो. तेव्हा ते कानातलं बघितल्या बघितल्या तिच्यासमोर आभाचा चेहरा येतो आणि हे कानातले ती घालते हे आता गायत्रीला कळतं. त्यामुळे ती आता शॉपिंग बॅग्स ठेवते आणि लगेचच पाठीमागे जाऊन बसते. तेव्हा विनीत जरा शांत शांत असतो. गायत्री म्हणते काय विनीत, हल्ली तुला खूपच जास्त उशीर व्हायला लागला यायला. तेव्हा विनीत म्हणतो सॉरी मॅम. तेव्हा गायत्री म्हणते का पण उशीर का होतोय, दुसरीकडे कुठे काम शोधलंयस की गर्लफ्रेंडबरोबर फिरायला जातोस? तेव्हा इकडे आता विनीत त्याच्यावरती काही बोलत नाही. तो म्हणतो मॅम निघूया का? तेव्हा इथे गायत्री म्हणते नाही निघूया, पण मी सहजच बोलले, कारण म्हणजे उशीर येण्याची ही दोनच कारणं असू शकतात ना मुलांना, एकतर दुसरीकडे कुठेतरी माणूस काम करतो एक्स्ट्राचं, किंवा मग गर्लफ्रेंडला घेऊन कुठेतरी फिरायला जातो, बरोबर की नाही? मग यातलंच कुठलं तरी एक असेल म्हणून विचारलं की काहीच नाही आहे. तेव्हा विनीत आता काहीच बोलत नाही. तो सरळ आता गाडी घेऊन आता तिथून निघून जात असतो. तर इकडे गायत्रीला मात्र त्यांच्यावरती संशय हा आलेलाच असतो. तेव्हा इकडे पुढील भागामध्ये इथे आता मानसी आणि आभा दोघीजणी काम करत असतात. तेवढ्यातच तिथे गायत्री येते. गायत्री आल्यानंतर आभाला म्हणत असते काय गं आभा, तुझं कानातलं कुठे आहे? तेव्हा आभा म्हणत असते काय माहिती, एक पडलं कुठेतरी, दुसरंही काढून ठेवलं आहे. त्यानंतरला गायत्री म्हणत असते की पडले कुठेतरी की उतरवले स्वतः? तेव्हा आभा म्हणते काय? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते नाही, कानातलं म्हटलं उतरवलेस की काय स्वतः? आणि त्या हातातलं कानातलं ती इथे आभाला आता दाखवते. तेव्हा गायत्रीच्या हातामध्ये कानातलं बघितल्यानंतर आभाला खूपच जास्त आश्चर्य वाटलेलं असतं. आभा पूर्णपणे टेन्शनमध्ये येते, कारण जिला हे कानातलं भेटायला नको त्याच व्यक्तीला ते कानातलं भेटलेलं असतं. आणि आभाला बरोबर माहिती आहे की विनीतच्या गाडीमधूनच गायत्री वहिनी नेहमी घरी येते आणि ऑफिसला जाते. त्याच्यामुळे इथे आता आभा पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा इथे गायत्रीकडे आता आभाचं कानातलं बघितल्यानंतर मानसीलासुद्धा आश्चर्य तर वाटणारच ना, कारण का एक कानातलं जे इथे कुठेही पडू शकतं ते बरोबर गायत्रीलाच कसं काय सापडलं असं आता मानसीलासुद्धा वाटत असतं. आणि त्यामुळे इथे
मानसीसुद्धा त्या कानातल्याकडे बघत असते आणि आभाकडे बघत असते. आभा तर पूर्णपणे घाबरते.